तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला. समजून या फल रविबिंबाला, धरू गेला भासवान, असा हा एकच श्री हनुमान. तुलित बलधामम हेमशैलाभदेहम, दनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम. सकल गुणनिधानम वानराणामधीशम, रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. असा हा एकच श्री हनुमान या विचारसत्रातलं आजचं चौथं पुष्प आपण पाहतोय. आपण कालपर्यंत रामचरित्र, त्रेतायुग या कालावधीमध्ये घडलेलं, वेगवेगळ्या कवींनी, ऋषींनी वर्णिलेलं हनुमत चरित्र पाहिलं. हनुमंत हे चिरंजीव आहेत. यामुळे त्रेतायुगानंतर आलेल्या द्वापर युगामध्येही यांचं कार्य अव्याहतपणे सुरू राहिलं. त्याचा, त्या कथाभागाचा, म्हणजे थोडक्यात काल आपण त्रेतायुग चरित्र पाहिलं. आज द्वापर युगातल्या हनुमत चरित्राचा आढावा आपण घ्यायचा आहे. द्वापर युगामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे, महाभारत हे मोठं युद्ध घडलं. या महाभारताच्या घटनेमध्ये अनेक ठिकाणी हनुमंताचं अस्तित्व, हनुमंताची कृपा, हनुमंताचा वावर हा आपल्याला आढळतो. वेदव्यासांच्या महाभारतामध्ये आलेले हनुमंताचे प्रसंग हे मोजके आहेत. मात्र त्याही व्यतिरिक्त, म्हणजे वारंवार मला ही एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथविशेष निश्चितच आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. मात्र त्या दोन ग्रंथाच्या बरोबरीने लोकमानसामध्ये त्या ग्रंथांना समांतर जाणाऱ्या ज्या कथा, जी आख्यानं प्रचलित झाली किंवा प्रचलित आज आहेत, तीही त्या ग्रंथां इतकीच महत्त्वाची आहेत. किंबहुना त्या ग्रंथांची लोकप्रियता, त्या ग्रंथांमधल्या व्यक्तिमत्वांचा जनमानसातला वावर, प्रत्येकाच्या मनाजवळ, भूमिकेजवळ जाण्याचं ते वैशिष्ट्य या महाभारत आणि रामायणांच्या समांतर लोकमानसातल्या कथाख्यानातून व्यक्त होत असतं. त्यामुळे महाभारताव्यतिरिक्त मात्र महाभारत काळाला धरून अशा ज्या काही हनुमत कथा आहेत, त्यांचाही आपण आज थोडक्यात विचार करूया. आपण पहिल्या दिवशी श्लोक ऐकला होता, स्वधामासी जाता रघुराज राजा, हनुमंत तो ठेविला याच काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडो निधावे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, धर्म, सत्य यांच्या रक्षणासाठी हनुमंताची योजना या ब्रह्मांडामध्ये केलेली आहे. प्रभू वैकुंठी गेले, मात्र हनुमंत हा इथेच राहिला. प्रभू रामचंद्रांनी आपल्या सगळ्या अन्य गणगोतांसहित गोप्रतार नावाच्या शरयूमधल्या तीर्थावर आपला देह विसर्जित केला. सगळ्या त्या लोकांना संतानक नावाच्या लोकाची, दिव्य लोकी जाण्याची त्या लोकांची प्राप्ती झाली आणि स्वतः रामप्रभू हे वैकुंठामध्ये आसीन झाले. आता त्या कालखंडानंतर एक अख्खं युग, द्वापर युग हे लोटलं. द्वापर युगाच्या अंतिम टप्प्यामध्ये, द्वापर युग आणि कलियुग यांच्या संधी काळामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार नारायणाने धारण केला. रामावतार हा अंशावतार म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र कृष्णावतार हा पूर्ण किंवा परिपूर्ण अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. आता जसा रामांशी असणारा हनुमंतांचा अद्वय अभेद असा भाव आहे,
तसा श्रीकृष्णांची आला का? श्रीकृष्णांची अशी समोरासमोर प्रत्यक्ष भेट कधी झाली का? असा प्रश्न भाविकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर ही पुढे येणारी कथा आपल्याला देऊन जाते. मूळ महाभारतामध्ये, भागवतामध्ये किंवा अन्य कृष्णचरित्रामध्ये, ज्यांना ऋषीप्रणीत चरित्र असं म्हणता येईल, त्याच्यामध्ये कुठेही या कथेचा उल्लेख नाही. मात्र तरीही लोकमानसामध्ये, कीर्तनाख्यानामध्ये ही कथा रंगवली गेली. कथाभाग थोडक्यात असा की हनुमंताला दर्शन द्यावं, हनुमंताला भेटावं, आपल्या इतक्या प्रिय भक्ताची गळाभेट घ्यावी अशी इच्छा त्या भगवंतालाही होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे कृष्णावतारामध्ये भगवंतानी हनुमंताला बोलवायचं ठरवलं. हनुमंताला आपल्याकडे बोलावण्यासाठी निमंत्रण घेऊन कोणाला पाठवावं, तर त्यांनी गरुडाची योजना केली. गरुड हे नारायणांचं आणि अर्थात नारायणांचा पूर्णावतार असल्यामुळे श्रीकृष्णांचंही वाहन होतं. रामावतारामध्ये नागपाशात बद्ध झालेला असताना गरुडांनीच प्रभू रामचंद्रांना त्या नागपाशातून मुक्त केलेलं होतं. कुठेतरी गरुडाला गची बाधा झालेली होती या सगळ्यामध्ये, की आपण कसे भगवंताचे प्रिय, आपण कसं भगवंताला सहाय्य करतो तसं दुसरं कोणीच करू शकत नाही, असा अहंकार या गरुडाच्या मनात उद्भवला होता. आता या आपल्या भक्ताला, आपल्या वाहनाला झालेला अहंकार दूर करणं हे भगवंताला क्रमप्राप्त होतं. त्यामुळे भगवंतानी हनुमंताला बोलावण्याच्या कामी गरुडाची योजना केली. पक्षीराज गरुड भगवंताच्या आज्ञेनुसार उड्डाण करून रामेश्वर क्षेत्री गेले. कल्पना अशी आहे, लोककथानकांनुसार, पुराण कथांनुसार कलियुग किंवा अन्य त्रेतायुगेतर युगामध्ये हनुमंत हे रामेश्वर क्षेत्री रामचिंतन करत असतात. महाभारतामध्ये थोडी वेगळी कथा किंवा वेगळा संदर्भ आढळतो. अलकावती नावाची जी कुबेराची, उत्तर दिशेचा स्वामी असणारा धनाध्यक्ष निधिपती जो कुबेर आहे, त्याची जी नगरी आहे तिच्या द्वाराशी किंवा तिच्या निकटवर्ती वनप्रदेशामध्ये, केळीच्या वनामध्ये हा हनुमंत वास करू नये. म्हणजे आजच्या भारताचा विस्तार जर पाहिला तर उत्तर किंवा काहीसा पूर्वोत्तर म्हणजे ईशान्य दिशेच्या भागात ह्या हनुमंताचा कुठेतरी हिमालयाच्याच एखाद्या प्रांतामध्ये वास असावा, असं महाभारतातल्या व्यासकृत महाभारती म्हणजे या रामेश्वर क्षेत्री असणारा हनुमंताचा वास. हनुमंत रामेश्वर क्षेत्री आहेत हे ओळखून गरुडाने तिकडे प्रयाण केलं. हनुमंताला जाऊन निरोप दिला, द्वारकाधीश श्रीकृष्णाने तुला बोलावलेला आहे. आता स्वाभाविकच हनुमंतानी प्रश्न विचारला, कोण द्वारकाधीश श्रीकृष्ण? ते मला कशाला बोलावतायत? आणि त्यांनी बोलावलं म्हणून मी जायला बांधील नाही. मी रामाचा भक्त आहे, मी रामाचा सेवक आहे, मी रामाशिवाय अन्य कोणाचीही आज्ञा पाळणार नाही. असं म्हटल्यावर गरुडाला राग आला आणि आपल्या प्रभूंचं गुणगान त्याने सुरू केलं. मात्र ते काही हनुमंतांनी ऐकलं नाही आणि त्या दोघांमध्ये थोडक्यात वाटाघाटी जी झाली त्याचं पर्यवसान भांडाभांडीत झालं. आणि अर्थातच महाबलिष्ठ हनुमंतानी गरुडाला त्या द्वंद्वामध्ये पराभूत केलं. गरुड बिचारा आपला कसाबसा प्राण वाचवत नारायणाकडे, श्रीकृष्णांकडे आला आणि त्याने घडलेली सगळी घटना सांगितली. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, मी तर तुला खूप सुज्ञ जाणता समजत होतो, पण तू मूर्खपणा केलास. गरुडाला समजेना काय मी केलं. तर ते म्हणाले, हनुमंताला मला बोलवायची होती, तो येत नाही असं म्हटल्यावर माझा पूर्वावतार हा श्री रामचंद्राचा आहे हे त्यांना सांगणं आवश्यक होतं, मात्र ते तुला सुचलं नाही. हा मूर्खपणा तू केलास. त्यामुळे आता पुन्हा जा आणि रामानी तुला बोलावलंय असं सांग हनुमंताला, अशी आज्ञा केली. गरुडाने टाळायचा प्रयत्न केला, पण जेव्हा आग्रहाची आज्ञा आली तेव्हा मात्र गरुडाची काही मात्रा चालली नाही. गरुड पुन्हा रामेश्वरी आला. आता पुन्हा माझ्या भजनामध्ये विघ्न आणलं म्हणून मारुती पुन्हा प्रहार करणार. इतक्यात गरुडाने भीत दुरूनच साथ घातली
रामरायांनी तुला बोलावलंय. आणि रामरायांनी बोलावलंय हे ऐकता क्षणी मारुतीरायांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, आनंदित झाले. आणि माझ्या प्रभूंनी मला बोलावलंय ह्या आनंदासरशी त्या गरुडाला आपल्या खांद्यावर त्यांनी घेतलं आणि दुप्पट वेगाने द्वारका गाठली. आतापर्यंत कोण कृष्ण, तो कोण मला आज्ञा देणारा, असं म्हणणारा हनुमान रामरायांचं नाव ऐकल्या क्षणी इतका भावविभोर व्हावा, धावून यावा, याचं खूप मोठं आश्चर्य गरुडाला वाटलं. आता त्या द्वारकेमध्ये आल्यावर स्वाभाविक एका उपवनामध्ये मारुतीरायांची स्वारी उतरली. तिथे उपवनामध्ये बलराम दादांची स्वारी ही क्रीडा करत होती आणि मारुतीरायही तिथे उतरलेत. या सगळ्या प्रसंग, ही सगळी घटनाक्रम घडवण्यामागे कृष्णांची योजना अशी होती की बलराम दादांनाही बलाचा गर्व झाला होता, तोही थोडा उतरवून घ्यावा हातोहात, वाहत्या गंगेत हेही हात धुवून घ्यावेत, अशा हेतूने बलराम आणि हनुमंत यांना समोरासमोर आणलं गेलं. दोघांनी एकमेकांचा परिचय विचारला. बलरामांचं मूळ नाव हे राम होतं, हलधारण करणारा, अतिशय बलिष्ठ, म्हणून त्यांना यदुराम, बलराम, बळीभद्र अशी अन्यही नावं होती, मात्र मूळ नाव राम असंच होतं. त्यामुळे त्यांनी आपला परिचय राम असा दिल्यावर हनुमंतांना क्रोध अनावर झाला. बलराम हे त्यांच्या आसवपानासाठी प्रसिद्ध होते आणि माझे राम इतके धर्मनिष्ठ, इतके सगळ्या मर्यादा बंधनं पाळण्यासाठी प्रसिद्ध, आणि त्यांचं नाव लावणारा हा या युगातला उपटशुंभ मात्र स्वैरपणे संचार करतोय, क्रीडा करतोय, आसव पितोय, हे काही हनुमंताला पाहवलं नाही. आणि पुन्हा त्या दोघांमध्ये द्वंद्व उभं आहे आणि त्यामध्ये हनुमंताचं ते बळ, त्या सामर्थ्यासमोर बलरामांचा पडाव झाला. बलरामांनाही आपल्या बलाच्या मर्यादा हनुमंतामुळे लक्षात आल्या. आता गर्वहरणाची वेळ होती ती कृष्णपत्नी सत्यभामेची. सत्यभामेला आपल्या रूपसौंदर्याचा गर्व होता, मात्र ते रूपसौंदर्य, तो गर्व दूर करण्यासाठी कृष्णाने तिला आज्ञा मुद्दामून केली. माझा प्रिय भक्त हनुमान मला भेटायला येतोय, त्याला त्याच्या इष्टदेवतेच्या रूपामध्ये दर्शन देणं आवश्यक आहे. त्यासाठी तू सीतेचं रूप घेऊन इथे राजसभेमध्ये उपस्थित हो. आणि स्वतः श्रीकृष्णाने रामरायांचं रूप धारण केलं. हनुमंतानी प्रवेश आत केला राजसभेमध्ये, समोर रामरूप दिसलं, समाधी लागली. रामप्रभूंच्या पायांना जाऊन जी मिठी त्यांनी मारली ती सोडायलाच तयार नाहीत. आणि इतक्यात सीतेसारखा वेश आपण घेतला आहे अशी समजूत होऊन, जेवढे होते नव्हते तेवढे दागिने अंगावर लेवून, महागडी वस्त्र धारण करून, नट्टापट्टा करून सत्यभामेची स्वारी सभेमध्ये दाखल झाली. आणि कृष्णांच्या वामभागी जाऊन ती विराजमान झाल्यावर मात्र हनुमंतांच्या रागाला सीमा उरली नाही. माझी सीतामाई कुठे? ही कोण नवीन स्त्री तुम्ही आणलीत? तुमचं एकपत्नी व्रताचं काय झालं? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर, म्हणजेच अर्थात रामरूप झालेल्या श्रीकृष्णांवर सुरू केला. आणि त्यावेळी आपण खूप सुंदर आहोत, आपण जगन्माता, जगन्मोहिनी सीते इतक्या सुंदर आहोत, असा जो काहीसा गर्व सत्यभामेला झाला होता, तोही त्याचंही परिहार हनुमंतामुळे झाला. आणि त्याच वेळी रुक्मिणी ही प्राणप्रिया कृष्णाची पट्टराणी, ही जशी होती तशी हनुमंत आलाय हे ऐकून धावत तिथे आली आणि अतिशय मातेच्या वात्सल्याने रुक्मिणीने हनुमंताला जवळ घेतलं. आणि रुक्मिणीला पाहून हीच माझी माता जानकी हे हनुमंताने ओळखलं. अशा या हृदय प्रसंगातून घडलेली कृष्ण आणि हनुमंताची भेट ही या द्वापर युगातल्या हनुमत चरित्रामध्ये सांगितली जाते.
ही कथा आपल्याला महाभारतात सापडत नाही, मात्र तरीही एखाद्या भाविकाच्या हृदयाला हात घालणारी अशी मनोज्ञ भावपूर्ण ही घटना आहे. दुसरी कथा अर्जुनाच्या गर्व परिहाराची आहे. अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा, आपल्या अस्त्र सामर्थ्याचा गर्व झाला आणि त्याने रामेश्वर क्षेत्री जाऊन जो बांधलेला रामसेतू होता, त्या रामसेतूवरून रामांची चेष्टा करायला आरंभ केला. राम जर इतके श्रेष्ठ धनुर्धारी होते तर त्यांनी दगडांचा सेतू बांधायची गरजच काय? शरसेतू बांधून लंकेपर्यंत जायचं सोडून रामानी त्या वानरांना त्रास दिला, हे दगड धोंडे आणायला लावले आणि एवढं काम लांबवलं, असे उद्गार अर्जुनाने काढले. मात्र तिथेच विराजमान झालेले त्या क्षेत्राची अधिदेवता असणारे हनुमान त्यांनी अर्जुनाला रोखलं. त्यांनी एका वृद्ध कपीचं रूप घेऊन अर्जुनाशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की रामांच्या सैन्यामध्ये इतके महाबलिष्ठ वानर होते की शरसेतू टिकला नसता. अनेक प्रकारे त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन ऐकत नाही. असं म्हटल्यावर हनुमंतानी सांगितलं, एवढं जर असेल तर तू एखादा शरसेतू उभारून दाखव आणि मी त्याच्यावर उडी मारून तो तोडून दाखवतो. मी एकटाच तुझा अख्खा अस्त्रशस्त्रांनी बांधलेला सेतू तोडायला मोडायला पुरेसा आहे. अर्थात मारुतीरायांनी स्वतःची ओळख तिथे दिलेली नाही. एक वृद्ध कपी एवढ्याच भूमिकेतून मारुतीराय तिथे वावरत आहे आणि अर्जुनाने आपल्या दिव्य अस्त्रांनी एक शरसेतू तिथे उभा केला आणि हनुमंतांनी जय जय रघुवीर समर्थ रामरायांचं नामस्मरण केलं, उड्डाण केलं आणि आपल्या उड्डाणाचा रोख त्या पुलावर शरसेतूवर वळवून क्षणामध्ये तो शरसेतू उद्ध्वस्त करून टाकला. मारुतीरायांच्या केवळ एका धक्क्यासरशी अस्त्रशस्त्रांनी उभा केलेला तो जो सेतू होता तो जमीनदोस्त किंवा त्या पाण्यामध्ये महासागराच्या मिसळून गेला. आता पुन्हा एक शरसेतू या अर्जुनाने उभारला, पुन्हा मोडला. असं 3 वेळा घडलं आणि शेवटी अर्जुनाला तो अपमान वाटला आणि त्या अपमानासरशी आता जगणं नको, अग्निप्रवेश करावा असा संकल्प त्याने केला. तो अग्निप्रवेश करणार इतक्यात भगवान श्रीकृष्ण तिथे वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्यांनी असा एक तरणा बांड योद्धा अग्निप्रवेश का करतोय याविषयी पृच्छा केली. या सगळ्या प्रसंगामध्ये हबकलेला अर्जुन दुःखभरीत अंतःकरणानं आपला पराभव त्यांना सांगतोय. ते ऐकल्यावर ते म्हणाले, ठीक आहे, अग्निप्रवेश करायला हरकत नाही, मात्र या सगळ्या तुमच्या प्रतियोगितेला कोणी साक्षीदार होता का? तो वृद्ध कपी जिंकला, याला साक्षीदार होता का? इथे तर काही अवशेषही त्या सेतूचे दिसत नाहीत, तर साक्षीदाराशिवाय कोण बलिष्ठ कोण सरस याचा निर्णय करता येणार नाही. ह्या सगळ्याला न्यायाधीश असणं गरजेचं आहे. तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणालाच पुन्हा साक्षी किंवा न्यायाधीश करून हनुमंत आणि अर्जुन यांची प्रतियोगिता सुरू झाली. ठरलं असं की आता या वेळी जो पराभूत होईल त्याने देहत्याग करावा अशी अटीतटीची प्रतिज्ञा घडली आणि अर्जुनाने पुन्हा सेतू उभा केला. मारुतीरायांनी पुन्हा रघुनाथाचं स्मरण केलं, नामगजर केला आणि ते उडी मारून तो पूल तोडणार इतक्यात श्रीकृष्णाने आपली योगमाया, त्या योगमायेच्या सहाय्याने आपलं सामर्थ्य, आपली चक्रशक्ती ही त्या सेतू खाली घातली आणि त्यामुळे हनुमंताला काही केल्या तो पूल तोडता आला नाही. हनुमंतही हतबल झाले. तेव्हा आता देहत्याग करण्याची पाळी हनुमंतावर होती. हनुमंत म्हणाले, देहत्याग करण्याची परवानगी मला रामप्रभूंकडून नाही, त्यामुळे मृत्यूही मला स्पर्श करू शकत नाही. आता काय करावं ते तुम्हीच सांगावं. तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणाने, तू रामाचा सेवक आहेस, रामाशिवाय दुसऱ्या कोणाची सेवा करायला लागणं हा तुला देहदंडासारखाच दंड आहे, त्यामुळे आता माझ्या आज्ञेने या अर्जुनाची तू सेवा कर.
अशी आज्ञा ऐकल्यावर हनुमंताने पुन्हा आपला दृढनिश्चय सांगितला की रामाशिवाय अन्य कोणाची सेवा माझ्याच्यान होणार नाही, त्यामुळे मी आत्ताच तात्काळ काही करून देहत्याग करण्याचा प्रयत्न करतो. असं जेव्हा हनुमंत म्हणतायत तेव्हा श्रीकृष्णाने आपलं मूळ रूप प्रकट केलं आणि या सगळ्या घटनेमागचा अर्जुनाचा गर्वपरिहार करण्याचा आपला हेतूही स्पष्ट केला आणि हनुमंताने अर्जुनाला सहाय्य करणं किती आवश्यक आहे हेही लगोलग स्पष्ट केलं. आणि पर्यायाने अर्जुनाची नव्हे तर त्या अर्जुनाचा सारथी असणाऱ्या श्रीकृष्णाची म्हणजे त्या प्रभू रामचंद्राचीच सेवा तुला करायची आहे हे त्या हनुमंताला जेव्हा समजावून दिलं गेलं तेव्हा हनुमंतानी अर्जुनाच्या रथावर ध्वज स्वरूपात विराजमान होण्याचं मान्य केलं. अशी अर्जुन गर्वपरिहाराची ही कथा लोकपरंपरेमध्ये सांगितली जाते. भीमाच्या गर्वपरिहाराची कथा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सौगंधिक वनाच्या कमळांच्या शोधामध्ये जेव्हा भीम अलकापुरीकडे निघाला तेव्हा वाटेतच हनुमंतानी भीमाला रोखलं, कपिरूपात रोखलं, आपली शेपटी त्याच्या मार्गामध्ये आडवी टाकली. भीमाने जेव्हा ती ओलांडून जायला नकार दिला तेव्हा तूच ती शेपटी हलव अशी आज्ञा केली. तेव्हा काहीही केल्या या वृद्ध कपीच्या रूपामध्ये असणाऱ्या हनुमंताची शेपटी भीम हलवू शकला नाही आणि त्यामुळे भीमाच्याही बळाचा गर्व हनुमंताने दूर केला. त्यावेळी भीमाने मारुतीरायांना आपलं मूळ रूप जे समुद्र लंघनाच्या वेळी त्यांनी धारण केलं होतं ते दाखवायची प्रार्थना केली. हनुमंत म्हणाले, युगही वेगळं, काळही वेगळा आणि प्रसंगही वेगळा, त्यामुळे आज मला तसंच्या तसं रूप दाखवता जरी आलं तरी ते तुला सहन होणार नाही. तुझ्या सामर्थ्याच्या ते पलीकडे आहे, तू नको तो हट्ट करू नकोस. पण हट्ट चालू ठेवला भीमाने. त्यामुळे मारुतीरायांनी हळूहळू आपला आकार वाढवायला सुरुवात केली आणि काही एका विशिष्ट आकारापर्यंत पोहोचता क्षणी त्या दीप्तीने, त्या तेजाने, त्या आभेने भीम दिपून गेला आणि मूर्छित झाला. तेव्हा मारुतीरायांनी आपल्या मूळ रूपात येऊन भीमाला पुन्हा शुद्धीवर आणलं, त्याला आशीर्वाद दिले आणि गर्व करू नकोस हाही उपदेश केला. तुझं काय इप्सित मी साध्य करावं अशी ही पृच्छा केली. त्या दुर्योधनाला कौरवांसकट समुद्रामध्ये नेऊन बुडवतो आणि सगळं राज्य युधिष्ठिराला देतो अशी ही तयारी मारुतीरायांनी दाखवली. मात्र हा युगधर्म नव्हे आणि आपल्या पराक्रमावर आम्ही राज्य भोगणं हेही धर्मसंमत नव्हे असं म्हणून भीमाने ते नाकारलं. मात्र युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसून पांडव पक्षाला सहाय्य करण्याचं अभिवचन मारुतीरायांनी दिलं आणि त्याप्रमाणे पूर्ण 18 दिवस कपिध्वज अशा अर्जुनाचा पराक्रम हा त्रिखंडात गाजत राहिला. त्याच्या मागे कारण हा हनुमंताचा कुठेतरी आशीर्वाद आहे. महाभारतातला अखेरचा प्रसंग सांगून आजचं हे विचारसत्र थांबवूया. एक खूप छान अनुबंध आपल्याला रामकथा आणि या महाभारत कथेमध्ये आढळतो. रामायण काळामध्ये सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र यांचा संघर्ष झालेला आहे. रामायण काळातले इंद्रपुत्र सूर्यपुत्र हे वाली आणि सुग्रीव आहेत आणि त्या युगामध्ये रामरायांनी सुग्रीवाची बाजू उचलून धरली, सुग्रीवाचा पक्ष धरला. त्यामुळे वालीचा पराभव झाला आणि सुग्रीव राजा झाला. आणि द्वापर युगामध्येही इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्रांचा संघर्ष आहे. दोघेही समोर ठाकलेत. त्यापैकी इंद्रपुत्र या युगामध्ये अर्जुन आहे आणि सूर्यपुत्र हा कर्ण आहे. आता यावेळी भगवान नारायणांचा अवतार असणाऱ्या कृष्णाने इंद्रपुत्राची बाजू उचलून धरली. बॅलन्स आहे. त्या युगात सूर्यपुत्राची बाजू उचलून धरली होती, आता इंद्रपुत्राची बाजू उचलून धरली. पण हे का झालं तर दोन्ही वेळा मागच्या युगात सूर्यपुत्राच्या बाजून, या युगात इंद्रपुत्राच्या बाजून हनुमंत होते. म्हणजे रामरायाला असो वा कृष्णाला त्या इंद्रपुत्र किंवा सूर्यपुत्राला सहाय्य करण्यामधला जो दुवा आहे तो कुठेतरी हनुमंत आहे हे लक्षात घ्यायला हवं. दोन्हीकडे भगवंत होते आणि हनुमंत होते. त्यामुळे हे दोघेही विजयी झाले. त्रेतायुगामध्ये सुग्रीव विजयी झाला आणि द्वापर युगामध्ये इंद्रपुत्र अर्जुन विजयी झाला.
हा एक सुंदर अनुबंध या दोन युगामधला आपल्याला हनुमत चरित्राच्या अनुषंगाने दाखवता येतो. हनुमंताची कृपा ही भगवंताला आत्मसात करण्याचं माध्यम आहे हे आपल्या लक्षात येतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे महाभारताचा शेवटचा प्रसंग जेव्हा 18 दिवसाचं युद्ध समाप्त झालं, रथावरून अर्जुन उतारू व्हायला लागला, तेव्हा कृष्णाने अर्जुनाला दूर उभं राहायला सांगितलं उतरून. घोडे सोडले, स्वतः उतरले आणि हनुमंताला अनुज्ञा दिली. हनुमंतानी प्रचंड भूभाकार केला आणि उड्डाण केलं आणि हनुमंताचं ठाण ज्या क्षणी रथावरून उठलं त्या क्षणी तो पूर्ण अर्जुनाचा रथ हा भस्मसात झाला. अर्जुनाला आश्चर्य वाटलं, हे काय झालं? तर त्यावेळी कृष्णाने सांगितलं, भीष्म, कर्ण, द्रोण यांच्यासारख्यांच्या दिव्य अस्त्रांच्या प्रभावाने हा रथ आधीच दग्ध झाला होता, मात्र या रथावर मी आणि मारुती दोघं विराजमान होतो, त्यामुळे तो रथ अग्निसात मात्र होऊ शकला नाही. ज्या क्षणी आम्ही दोघांनी या रथावरचं आपलं अस्तित्व बाजूला केलं त्या क्षणी तो अग्निसात झाला. तात्पर्य, हनुमंताचं अस्तित्व हे कसं युगायुगामध्ये आहे. धर्माच्या साठी जी मंडळी लढतात, धर्मासाठी जी संघर्ष करतात, त्यांना सहाय्य करण्याचं कार्य हनुमंत कसे युगोयुगी करतायत ह्याचं प्रतिबिंब आपल्याला या सगळ्या कथाख्यानामध्ये आढळतं. तर असं हे द्वापर युगामधलं हनुमत चरित्र आज आपण संक्षेपाने पाहिलं. अजून अनेक कथा सांगता येतील, अनेक संदर्भ सांगता येतील, मात्र आपल्याला कालमर्यादा आहे. लक्षात घेऊन आपण आज इथे थांबूया. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. सर्वांना अनेक धन्यवाद आणि अभिवादन. ओम शांती शांती शांती. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेसी जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला.